आपल्या बरोबर झालं ना रे बा. पहिल्यांदा क्रिएटर मीटअप आणि जेवढे खतरनाक क्रिएटर आले होते ना, कोणी डान्स करून राहिलं आणि कोणी काय. आणि तुमच्या भावांना तर पूर्ण डान्स मध्ये आकाश दिल्ली लावून इथं कोणते कोणते गेम झाले सांगतो तुम्हाला. तोपर्यंत तुमच्या भावाला डायरेक्ट फॉलो देणार करून काय म्हणता बोलते हो. जय शिवराय. हा मीटअप झाला ना रे बा क्रिएटर कट्टाची गुण. पहिल्यांदा वास्तव की त्याचं इंट्रोडक्शन घेतलं ना. रॅपर्स, कॉमेडियन, ब्लॉगर, संगीतकार सगळं चालते ना दादा. मला आपल्याला तर माहितच नव्हतं की आपल्या गावात एवढं टॅलेंटेड आणि एवढं खतरनाक लोक आहे म्हणून. तुम्ही कोणाकोणाला फॉलो करता एकदा कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका बरं. मीटअपच्या मनामध्ये तर येणं गेम होते ना. आणि गेम काय सांगतो तुला बोलून ना, तो ग्लास इकडे तिकडे करायला लागते ना दादा. आणि जे पण टीम हारीन त्यांचा विषय डायरेक्ट गंभीर करून टाकला. त्याच्यासाठी स्पेशल पनिशमेंट होती ना. टेडी तर कोणाला ऐकेच नाही ना. जबरदस्त गेम तर ह्या होता पाणीपुरी चॅलेंज. सगळ्यात पहिले पाणीपुरी कोण खाते तो विनर आहे. आणि जो लास्ट मध्ये खाते त्याच्यासाठी स्पेशल पनिशमेंट होती ना दादा. एकदम मिरचीवाली पाणीपुरी ना त्याच्यासाठी. रॅपर की कमी आहे का मग. हिट बॉक्सिंग पासून तर रॅप पर्यंत नादच नाही ना व्हायचं. आणि डॅनी भाऊन तर पुरा आकाश दिल्ली लावून तिथं. अनिकेत भाऊ आणि मी पुरा वाईफ मध्ये होतो ना. तिचे रॅप्स तुम्ही तुमच्या कानानच ऐकून घ्या ना एकदम जबरदस्त. एवढं सगळं एका ब्लॉग मध्ये दाखवणं तर इम्पॉसिबल आहे. नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवतो एकदम खतरनाक डान्स. भेटू आता डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये. साठी टाटा बाय नाच करते का.